मंगळवारी वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। ऐन लोकसभेच्या तोंडावर मोरेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन धक्का दिला। पण आता मोरे कोणता झेंडा हाती घेणार हे अद्याप ठरलेलं नाही। ते राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधणार की तुतारी वाजवणार की अन्य कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार, जाणून घेऊयात या व्हिडिओत। वसंत मोरे पुण्यातला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सर्वात महत्त्वाचा चेहरा। मंगळवारी मोरेंनी मनसे सोडली आणि त्यांना पक्षातल्या अनेक नेत्यांचे फोन आले। पण आता परतीचे दोर कापले गेलेत असं म्हणत अजून कुणाकुणाचे फोन आलेत याचा खुलासाही त्यांनी केला। मोरेंना दुसऱ्या पक्षातून आलेला पहिला फोन होता खासदार सुप्रिया सुळेंचा। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजय राऊतांनीही मोरेंना फोन केला। इतकंच नव्हे तर मित्रत्वाच्या नात्यानं माजी महापौर आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांनीही फोनवरून संवाद साधल्याचं मोरे म्हणाले। राष्ट्रवादी असो, भाजप किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अशा सगळ्याच पक्षातील नेत्यांचे फोन आल्याचं मोरेंनी स्पष्टच सांगितलं। पण आता यातल्या कोणत्या पक्षासोबत जाणार हे अजूनही ठरलेलं नाही। पण काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंनी शरद पवारांची भेट घेतली होती, तर काँग्रेसच्या मोहन जोशी आणि मोरेंची नुकतीच भेट झाली। त्यात जोशींनी तर वसंत मोरेंना काँग्रेसकडून थेट ऑफरच देऊन टाकली। वसंत मोरे लोकसभा लढवणार यावर ठाम आहेत, पण कोणत्या पक्षात जाणार हे आता कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार असल्याचं ते म्हणाले। त्यामुळे आता कार्यकर्ते मोरेंना काय सल्ला देतात आणि मोरे खरंच एखाद्या पक्षाशी जोडले जातात की अपक्ष लढण्याची भूमिका घेतात हे पाहावं लागेल।